मंडळी, नमस्कार मंडळी. सर्व देवी देवतांचा जिच्यामध्ये वास आहे, जिचे शेण आणि गोमूत्रही पवित्र मानले जाते, त्या गोमातेला भगवान शंकरांनी असा कोणता भयानक शाप दिला की ज्यामुळे गाय तोंडाने अपवित्र झाली? जाणून घ्या अधिक मासाच्या या दुसऱ्या अध्यायामध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 2. पूजनीय गोमाता. लक्ष्मीनारायण यांच्या संवाद माध्यमातून सूत पुराणिकांनी जी माहिती ऋषीजनांना दिली त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. महाराज नारायणांनी ह्या अधिक मासातील गोमातेचे दर्शन आणि पूजन यांचं काय महत्त्व सांगितलं ते ऐकायला आम्ही फार आतुर आहोत. तेव्हा आपण कृपावंत होऊन ती माहिती आम्हाला सांगावी. गालभ ऋषींनी सूतांना विनंती केली. तेव्हा सूत म्हणाले, मुनींनो, अधिक मासात स्नान, दान, यात्रा, जप, तप, उपास आणि उपासना करणाऱ्या प्रत्येकालाच आरोग्य, धनसंपदा, सुख आणि समाधान हे मिळतंच. देवी लक्ष्मीने विष्णू भगवंतांना असा प्रश्न विचारला की स्वामी, जी लोक दरिद्री आहेत, शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा लोकांना सहज करता येण्यासारखं एखादं पुण्यकर्म नाही का, की जे केले असता तेही सुखी व समाधानी होतील? लक्ष्मी मातेचा तो प्रश्न ऐकून भगवंत अतिप्रसन्न झाले. लक्ष्मीचे कौतुक करत ते म्हणाले, देवी, खरंच आपण मातृत्व भावाला साजेसा प्रश्न केला. मातेला सर्व लेकरं सारखीच असतात. तिच्या मनात सर्वांचेच कल्याण व्हावे हा समत्व भाव असतो. देवी, जे गरीब, दरिद्री, दुर्बल, अशक्त आणि असमर्थ आहेत त्यांनाही अगदी सहज करता येईल असा एक सोपा नियम आहे. अशा स्त्री पुरुषांनी अधिक महिन्यामध्ये पहाटे उठावं, शीतल जलाने स्नान करावं, देवपूजन व देवदर्शन आणि भगवंताचे नामस्मरण करावे. याचबरोबर नित्यनियमाने न चुकता गोमातेचे दर्शन घ्यावे, तिला घास घालावा आणि तिची पूजा करावी. गोमातेचे दर्शन, पूजन हे तीर्थयात्रा करणे, पवित्र नद्यांचे स्नान करणे, देवांचे पूजन करणे इत्यादीपेक्षाही श्रेष्ठ व अतिफलदायी आहे. गोमाता ही श्रेष्ठ आणि पूजनीय आहे. तिच्या पोटी 33 कोटी देवांचा निवास आहे. गायीच्या शेणाने घर अंगणाच्या सारवणाद्वारे स्वच्छता होते, तर गायीच्या पंचगव्याच्या प्राशनाने मानवी तनामनाची खरीखुरी आंतरिक शुद्धता होते. सर्वसामान्य जीवांना सहज करता येण्यासारखी ही गोष्ट आहे आणि त्यातून जर ती नित्यनियमानं ह्या अधिक मासात केली तर त्यापासून मिळणारे फल आणि पुण्य हे अधिक आहे. गोमाता ही पवित्र, पूजनीय आणि वंदनीय आहे. तिचं दर्शन, पूजा आणि सेवा ही कल्याणकारी आहे. इतके ऐकल्यानंतर लक्ष्मी म्हणाली, स्वामी, तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. गाय ही पवित्र खरी, पण मग तिचे तोंड मात्र अपवित्र मानलं जातं, हे असं का? तेव्हा भगवान म्हणाले, देवी, गाय ही शरीराने पवित्र पण मुखाने मात्र अपवित्र आहे आणि त्याला कारण म्हणजे तिला महादेवांनी दिलेला शाप. काय? गायीला महादेवांनी शाप दिला? का? असं काय अपराध घडला तिच्याकडून? लक्ष्मी देवी म्हणाली, देवी, शंकराच्या रागाला आणि शापाला गाय कारणीभूत झाली, ती तिने दिलेल्या खोट्या साक्षीमुळे. भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितले आणि ते पुढे याबाबतची कथा सांगू लागले. देवी, एकदा ब्रह्मदेव, मी आणि भगवान शंकर हे सहज गप्पा गोष्टी करत असताना आमच्या तिघांच्यात श्रेष्ठ कोण असा विषय निघाला. तेव्हा सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेवांना अहंकार निर्माण झाला. ते म्हणाले की ही सर्व सृष्टी मी निर्माण केली आहे. मी सृष्टी तयार केली जर नसती तर विष्णूने संरक्षण संवर्धन तरी कशाचे केले आणि कोणाचे केले असते? आणि जर सृष्टीच नसती तर शंकराने विनाश तरी कोणाचा केला असता? म्हणजे काय तर सृष्टी सांभाळणाऱ्या आणि तिचा संहार करणाऱ्यापेक्षा तिचा निर्माण करता मीच अधिक श्रेष्ठ नाही काय? ब्रह्मदेवाचे हे असे अहंकारी बोलणे ऐकून शंकरांना हसू आले. ते म्हणाले, ब्रह्मदेवा, अहो, तुम्ही तर श्रेष्ठ आहातच की, कारण आपल्या तिघांमध्ये प्रथम तुमचं नाव घेतलं जातं, तेव्हा तुम्ही वंदनीय आहातच.
विष्णू भगवान हे मुकुट, कुंडल, शंख, चक्र आणि गदाधारी आहेत, तेव्हा तेही वंदनीय आहेतच. पण आमचं काय? आम्ही पडलो स्मशानवासी, व्याघ्रांबरधारी. आमच्या डोक्यावर काय तर ही गंगा आणि आमचा शिरोमुकुट म्हणाल तर तो चंद्र. देवा महादेवा, अहो पण तो चंद्र तरी तुमच्या मस्तकी कुठे आहे? ब्रह्मदेव म्हणाले, खरंच की, तो चंद्र मुकुटही आम्ही आमच्या मस्तकावरून उतरवला आणि ही गंगा माथा माथ्यावर धारण केली. गंगा अवतरणाच्या वेळी आम्ही आमचा मुकुट कोठे काढून ठेवला ते सुद्धा मला आता आठवत नाही. आता असं करा, तुम्ही दोघांनी त्या मुकुटाचा शोध घ्या आणि आमचा मुकुट आम्हाला शोधून द्या. हसत हसत भगवान शंकर म्हणाले. मग काय, शिव आज्ञाच होती ती. तिचा अभेर तरी कसा करणार? मी आणि ब्रह्मदेव आम्ही दोघेही शिवमुकुटाचा शोध घेण्यासाठी निघालो. ब्रह्मदेवांनी उंच आकाशात जाण्याचा निर्णय घेतला, तर मी मात्र त्याच्या शोधार्थ सप्तपाताळ धुंडले. पण प्रामाणिकपणे सांगतो, मला काही त्या मुकुटाचा शोध काही लागला नाही. मी आपला सरळ परत आलो. देवादिदेव महादेवांच्या चरणांना वंदन केले आणि माझी असमर्थता व्यक्त केली. थोड्याच दिवसात माझ्या पाठोपाठ ब्रह्मदेवांची स्वारी ही महादेवांकडे आली. काय ब्रह्मदेवा, कुठे सापडला आमचा मुकुट? शंकरांनी विचारले. तेव्हा आपण शिवमुकुटाच्या शोधार्थ 21 वर्ग पालथे घातले, पण शेवटी मुकुट आपल्याला सापडला, अशी दर्पयुक्त कबुली ब्रह्मदेवांनी दिली. काय सांगता? खरंच आमचा मुकुट तुम्हाला सापडला? शंकरांनी प्रश्न केला. होय महादेवा, मी खरंच सांगतोय, मला तुमचा मुकुट सापडला. तो तिथे उंच उंच स्वर्गात होता. पण थांबा, तसं कशाला? माझ्या बोलण्याला साक्ष म्हणून मी ही गाय आणि केतकी यांना सोबत आणले आहे. हवं तर आपण त्यांची साक्ष घ्या. ब्रह्मदेव म्हणाले, अरे वा, तुम्ही खरंच आमचा मुकुट पाहिलात? काय गोमाते, ब्रह्मदेवांसह तुम्ही आमचा मुकुट नक्की पाहिलात ना? सांगा, खरं सांगा. ते शब्द ऐकले आणि बिचारी गाय एकदमच घाबरून गेली. तिने फक्त हम्मा असं म्हणत होकारार्थी मान हलवली आणि दुसऱ्याच क्षणी महादेव शंकर एकदम रागावून म्हणाले, खोटं, साफ खोटं. जर आधीपासून आमच्या मस्तकावर मुकुट नव्हता तर तो तुम्हाला दिसला तरी कसा? आणि तुम्ही खोटे बोलताय. आणि काय गोमाते, तू सुद्धा खोटी साक्ष द्यावीस? छे छे, काय म्हणावं या असत्यवचनाला? खोटं, सारंच खोटं. ब्रह्मदेवांनी आमचा मुकुट पाहिलेला नाही. गोमाते, खोटं बोलण्या इतकंच खोटी साक्ष देणं हे सुद्धा पापच आहे. तेव्हा मी तुला शाप देतो की ज्या तोंडातून तू ही खोटी साक्ष दिलीस ते तुझं तोंड अपवित्र होईल. सर्वांगाने तू पवित्र असशील, पण तोंडाने मात्र तू घाण खाशील. त्या दिवसापासून सर्वांगी पवित्र, पूज्य आणि आदरणीय असणारी गाय ही तोंडाने मात्र अपवित्र झाली. विष्णू भगवानांकडून ही सर्व हकीकत कळली आणि लक्ष्मीदेवीच्या मनातील त्या शंकेचे निरसन झाले. प्रभू, मुखाने अपवित्र असणारी ही गाय, दर्शन पूजन हे मात्र पवित्र आणि पुण्यकारकच आहे, खरं ना? लक्ष्मीने विचारले. होय, कारण गोमातेच्या उदरात 33 कोटी देव आहेत. गाय ही श्री गोपाळकृष्णाला अतिप्रिय आहे. त्यामुळे या पुरुषोत्तम मासामध्ये जे लोक गोपूजन, गोमाता दर्शन घेतात त्यांना सुखशांतीचा लाभ होतो. या भगवंत प्रिय अधिक मासात इतरही छोट्या छोट्या गोष्टी अधिक सहजतेने करता येण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे देव, ब्राह्मण, साधू आणि संत यांचे दर्शन, त्यांचे पूजन, नामस्मरण आणि दारीच्या तुळशीची पूजा. या गोष्टी उपासकाला सौख्य आणि शांती प्राप्त होते. या गोष्टींमुळे उपासकाला सौख्य आणि शांती प्राप्त होते आणि पुण्य लाभते. अध्याय 2 समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. तुम्हाला हा अधिक मास महात्म्य अध्याय 2चा गाईला महादेवांचा शाप का हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर पुढील अध्याय 3साठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.